टाटा मोटर्स. टाटा मोटर्सने सोमवारी जाहीर केले आहे की आपल्या प्रवासी वाहनांच्या पोर्टफोलिओसह इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती टाटा मोटर्स जानेवारीपासून 3% वाढवणार आहेत. उत्पादन खर्चात वाढ आणि महागाई यामुळे काही प्रमाणात भार कमी करण्यासाठी ही किंमत वाढ करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सोमवारी टाटा मोटर्सचा शेअर 2% घसरणीसह 799 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. NHPC ही एक मिनी रत्न कॅटेगरीतील पब्लिक सेक्टरमधील कंपनी इंडियन गव्हर्नमेंटची एक फ्लॅगशिप असलेली कंपनी आहे. ही कंपनी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन करते. कंपनी बोर्ड 2600 कोटींचा निधी बॉन्ड्सच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय गुरुवारी घेणार आहेत. सोमवारी NHPCचा शेअर 2% वाढीसह 86.75 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. LIC भारतीय आयुर्विमा महामंडळाने ल्युपिन या फार्मा कंपनीतील आपला हिस्सा कमी केला आहे. 30 जुलै ते 6 डिसेंबरपर्यंत कंपनीने आपले भागभांडवल 2.542% वरून 2.027% कमी केला आहे. ल्युपिनमधील प्रमोटरचा हिस्सा 2024च्या तिमाहीत 46.98% वरून 46.96% कमी झाला आहे. तर म्युच्युअल फंडांनी सप्टेंबर 2024च्या तिमाहीत त्यांचा हिस्सा 16.23% वरून 16.89% वाढवला आहे. सोमवारी LICचा शेअर 0.27% वाढीसह 985.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. सुप्रिया लाईफ सायन्स या फार्मा कंपनीने सोमवारी जाहीर केले आहे की त्यांनी 2 मोठे टप्पे गाठले आहेत की ज्यामुळे कंपनीची आंतरराष्ट्रीय उपस्थिती मजबूत झाली आहे. कंपनीने म्हटले आहे की कंपनी एस्केटामाइन हायड्रोक्लोराईडसाठी ब्राझीलच्या आरोग्य प्राधिकरण म्हणजेच ANVISA कडून मान्यता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. ह्या मान्यतेमुळे सुप्रिया लाईफ सायन्स ब्राझील आणि विस्तृत लॅटिन अमेरिकन म्हणजेच लॅटाम क्षेत्रात आपले उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारित करू शकणार आहे. एस्केटामाइन हायड्रोक्लोराईड हे औषध मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते आणि लॅटाम बाजारपेठेत मोठी मागणी मिळवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कंपनीने सांगितले की ANVISA कडून मिळालेली मान्यता त्यांना नाविन्यपूर्ण उच्च गुणवत्तेची आणि परवडणारी आरोग्य सेवा उपाय पुरवण्यासाठी सक्षम करेल जिथे अशा औषधांची मागणी वाढत आहे. याशिवाय सुप्रिया लाईफ सायन्सने हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलवर उपचार करणाऱ्या औषधांसाठी पेटंट दाखल केले आहे ज्यामुळे या महत्त्वाच्या उपचार क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासास चालना मिळणार आहे. सोमवारी सुप्रिया लाईफ सायन्सचा शेअर 1.16% वाढीसह 783.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. जर्मनीमध्ये व्होल्क्सवॅगन कंपनीच्या 10 पैकी 9 कारखान्यांचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जात आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार प्रस्तावित पगार कपात, मोठ्या प्रमाणात टाळेबंदी आणि 3 कारखाने बंद करण्याची योजना हे चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ व्यवस्थापनावर दबाव आणण्यासाठी संप पुकारला आहे. व्होल्क्सवॅगन कंपनीचा प्रभाव भारतातील ह्या 4 प्रमुख कंपन्यांवर होत आहे. ह्यामध्ये पहिली कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल. या कंपनीने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की एकूण उत्पन्नापैकी 9% उत्पन्न हे व्होल्क्सवॅगनकडून कंपनीला येते. त्याचवेळी ऑडी कंपनीच्या एकूण उत्पन्नात 9% योगदान हे व्होल्क्सवॅगन कंपनीचे आहे. दुसरी कंपनी आहे सिएट टायर्स. सिएट कंपनीने वार्षिक अहवालात सांगितले होते की एकूण उत्पन्नात व्होल्क्सवॅगनचा वाटा 4.5% इतका आहे. तिसरी कंपनी आहे एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड. कंपनीच्या एकूण महसुलापैकी 6.5% महसूल व्होल्क्सवॅगन कंपनीकडून येतो. चौथी कंपनी आहे सुप्रजित इंजिनिअरिंग. कंपनीच्या एकूण उत्पन्नात व्होल्क्सवॅगनचा वाटा 3.2% इतका आहे. वोडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1980 कोटी रुपये उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बोर्डाच्या बैठकीत वोडाफोन ग्रुप PLCला प्रेफरन्शियल बेसिसवर शेअर्स किंवा कन्व्हर्टिबल सिक्युरिटीज जारी करून 1980 कोटी रुपये उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे टेलिकॉम कंपनीला इंडस टॉवर्सची थकबाकी भरण्यास मदत होईल. सोमवारी वोडाफोन आयडियाचा शेअर 0.12% घसरणीसह 8.11 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मेट्रोपोलिस हेल्थकेअर मुंबई स्थित भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पॅथॉलॉजी लॅब चेन मेट्रोपॉलिस हेल्थकेअरने सोमवारी जाहीर केले की त्यांच्या संचालक मंडळाने दिल्ली NCR आधारित विशेष कॅन्सर डायग्नॉस्टिक कंपनी कोर डायग्नॉस्टिकचे अधिग्रहण मंजूर केले आहे. या अधिग्रहणाची किंमत 246.8 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. मेट्रोपोलिस कोर डायग्नॉस्टिकमधील 100% हिस्सा रोख रक्कम आणि समभागांच्या स्वरूपात अधिग्रहित करणार आहे. एकूण रुपये 246.8 कोटींच्या या व्यवहारामध्ये 55% रक्कम रोख स्वरूपात आणि 45% समभागांच्या बदल्यात देण्यात येणार आहे. कोर डायग्नॉस्टिकने फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये 110 कोटींचे उत्पन्न नोंदवले आहे. सोमवारी मेट्रोपोलिस हेल्थकेअरचा शेअर 3.5% वाढीसह 2,210 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भेल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने रुपये 634 कोटींच्या नवीन ऑर्डर्स मिळवल्या असून चालू आर्थिक वर्षासाठीच्या ऑर्डर बुकमध्ये वाढ केली आहे. 9 डिसेंबरला जाहीर करण्यात आलेल्या या नवीन ऑर्डर्समध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध उत्पादने आणि सेवांचा समावेश आहे. कंपनीच्या मुख्य ऑर्डर्समध्ये आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या देखभालीसाठी करार, बंदुकींसाठी टेलिस्कोपिक साइट्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट्स, जॅमर्स आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा समावेश आहे. या ऑर्डर्स अंतर्गत कंपनी चाचणी स्टेशन, सुटे भाग आणि इतर सेवा देखील पुरवेल असे बेल कंपनीने म्हटले आहे. या नवीन ऑर्डरसह बेल कंपनीच्या 2025 आर्थिक वर्षासाठीच्या एकूण ऑर्डर बुक 8,828 कोटींवर पोहोचली आहे, ज्यातून संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सार्वजनिक सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या उत्पादनांची आणि सेवांची मजबूत मागणी दिसून येत आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 0.22% वाढीसह 314 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. सिंजीन इंटरनॅशनल ही बायोकॉन कंपनीची हेल्थकेअर क्षेत्रातील एक सबसिडरी कंपनी आहे. सिंजीनमध्ये 640 कोटी रुपयांचा ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. बायोकॉन ब्लॉक डीलद्वारे 2% स्टेक विकू शकते. कोटक सिक्युरिटीज या डीलसाठी ब्रोकर असू शकते. या ब्लॉक डीलसाठी फ्लोअर प्राइस 825 रुपये प्रति शेअर असू शकते, की जी करंट मार्केट प्राइस पासून 5% सवलतीच्या दरात आहे. सोमवारी सिंजीन इंटरनॅशनलचा शेअर 5.6% घसरणीसह 867 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.